मला कारवाई करू दिली। आता आम्ही तुमच्या त्या ऑर्डरच्या विरुद्ध उच्च न्यायालयातून स्टेटस को आणलेला आहे, पार्टीज लिहिलेला आहे, आमच्यासाठी स्पेशली आम्ही दाखल केलेला आहे, पार्टीज लिहिलेला आहे, ते बी वाचा। पार्टीज म्हणजे बोथ पार्टीज। तुम्ही ना टॅक्स घेतलाय ना माझ्याकडून, मग मालकाचा आहे ना, हा ना टॅक्स घेता तुम्ही ना, आम्हाला भोटवटदार आहे आम्ही, मालक आम्हीच आहे। त्याच्याकडे ताबा आहे, त्याच्याकडे राहील तो म्हणजे रिटर्निंग लॉक आमचे, तुम्हाला जर करायचं असलं तुम्ही लॉक लावा। त्या दिवशी मी तुम्ही चुकीची कारवाई केली, आम्ही ना मुद्दा हे पंचनामा चुकीचा आहे, याच्यामध्ये सोलर पॅनल दिलेलं नाही। ताबा देणार कोण आहे, ताबा घेणार कोण आहे? 2 तारखेला ताबा कोणाकडे? हा खोटा ताबा आहे, हा तुम्ही चुकीचा ताबा घेतलेला आहे, इलिगल ताबा घेतलेला आहे। ताबा दिला तुम्हाला, पंचनामा ताबेदार कोण आहे सांगा? तुम्ही जर खरंच जर समजा कायदेशीर कारवाई करायला, ताबेदार आम्ही आहे, आम्ही पंच नाही आहे। तुम्ही काही इलिगल ताबा घेतलेला आहे आणि इलिगल ताब्याच्या विरुद्ध आम्ही गेलेला आहे। आमचा आज बी सांगतो आमचा ताबा आहे, भगवतदार आम्ही आहे। आता काही याच्यावर सोल्युशन आहे माहितीये का? लॉक लावा तुम्ही, तुम्ही लॉकच लावता, लॉक लावा तुम्ही ऑर्डर आणा आणि ताबा घ्या। हा, नाही तर मग तुम्ही म्हणताना लॉक लावायचा, लावा तुम्ही कोण नाही तुम्ही लॉक लावा। तुम्ही वकिलाच्या मत दिसन म्हणता की मग आमच्या वकिलांनी दिलं, नगरपालिकेने आम्हाला लिगल ताबा दिलेला आहे। आणि त्याच्यात तुम्हाला हे बी सांगतो की यांनी ताबा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ताब्यामध्ये सोलर पॅनल लिहिलेलं नाही आहे, म्हणजे ती हे पंचनामा ते तुम्ही मांडू शकता ना, मग तुम्ही बी मांडा ना, मांडा ना। तुम्ही बी मांडा। आज रोजीची आज रोजी परिस्थिती आम्हाला कारवाई करू द्या। नाही, कोर्टात तुम्ही उच्च न्यायालयाचा निकाल घेऊन या, उच्च न्यायालयाचा निकाल घेऊन या। आता पोलीस आले, कारवाई म्हणजे ती कोल्याचा अंदाज आहे, कशाचा कोल्याचा? उच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा आदेश आहे, स्टे आहे त्याच्यावरती, स्टेटस को आहे, आम्ही खोली देणार नाही। मी नगरपालिकेला माझ्याकडून दान देऊन टाकीन जागा, हे इमला सर्व नाही दिला तर नावचा वाचून आणि ऑर्डर काय तुम्ही अशी दादागिरी यांना सांगत आहेत तरी 30 वर्षाचा ठराव द्यायचा अहो, अधिकार नाही नगरपालिका साहेब। भुसावळ शहरात किती प्रॉपर्टी आहे की 30 वर्षाचा संपलेला आहे ना, तुम्ही आज सात वर्षे बाबा बाळाभट्टाची सांगा, हो बाबा सांगा, काय बोलायचं सांग. सांगा ना तुम्ही अधिकारी आहे ना, तुम्ही मला सांगता तुमच्याकडे ठराव आहे किती 30 वर्षाचे ठराव संपलेले आहे, तुम्ही किती प्रॉपर्टीवरती कारवाई केली? चालू आहे ना सगळे नाही, खोटा बोलता, खोटं बोलता, सर्वांवर कारवाई करा, करू ना। का सगळं करू, आता करा ना, आमच्याच काबरा जिथं आलेले तिथं नाही, मग झाली तर आम्ही कोर्टाचा हायकोर्टात काय आज गेले ना, गेले तेव्हा स्टेटस को आणलाय ना साहेब। सगळे कर्मचारी आत्मदान आले, चला सगळे आत्मदान ताबा घ्यायचा, कोणी विजन ताबा घ्यायचा, जुने खरंच करी टाकू आपण। हे काय साहेब, आमच्या मय्यतवर तुम्ही हॉल घेता बाय घ्या, तुम्ही पुरा घेऊन टाका। आणि आम्ही आत्मदान केलं, त्याला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी राहून आलेले वैभव पवार. वैभव पवार आणि उपमुख्याधिकारी पुढे घ्या। सामूहिक आत्मदान करून टाकू, सामूहिक आत्मदान करून टाकू साहेब। म्हणजे तुम्हाला काही नगरसेवकांनी सांगलं की आले अहो हे काय सांगते, सेवकाचे गुलाम आहे मी, नगरसेवक अरे हे काय सांगते, गेलं फक्त संतोषी माता अलग पाहिजे, खोटा आणि अरे दिलाय ना खोटा। मी आवाहन करतो पत्रकारांना, नगरपालिकेने आजपर्यंत 30 वर्षाच्या ज्या बी प्रॉपर्ट्यांवरती आज दिलेला आहे म्हणता आम्हाला देण्याचा अधिकार नाही आहे, तर नगरपालिकेला पत्रकारांनी किंवा सामान्य माणसांनी विचारावं की भुसावळात कितीतरी 30 वर्षाच्या दिलेल्या मालमत्ता आहे त्या ताब्यात घेऊ शकतात का, आम्ही कारवाई करू असं साहेबांचं आश्वासन आता इथे दिलेलं आहे। साहेबांची तुम्ही बाईट घ्या, त्यांनी आत्ताच मला आश्वासन दिलेलं आहे की 30 वर्षाच्या जेवढ्या बी भुसावळ शहरात प्रॉपर्टी आहे आम्हाला देण्याचा वैभव पवार साहेब आत्ताच आम्हाला इथे आश्वासन दिलं, आम्ही कारवाई करू, त्यांनी कारवाई करावी। आमच्या वडिलांनी आत्ता सांगितलं आम्ही 20,000 हा नगरपालिका फ्री ऑफ कॉस्ट नाही घेऊन टाकू। आम्ही या प्रॉपर्टीवरती 5.5 कोटी रुपये खर्च केलेले आहे, 30 वर्षाचा ठराव आहे, प्रांत साहेबांनी केलेली कारवाई त्या दिवशी सुद्धा इलिगल होती, आम्ही तेव्हाही सांगत होतो, आणि तो ताबा दिलेला आहे तो सुद्धा इलिगल होता, कारवाई इलिगल झाला असल्यामुळे तो ताबाच इलिगल आहे, आमची ती जोराड होती। आणि प्रांत साहेबांकडे वार्ताहर पण गेल्यानंतर वार्ताहरांनी त्यांना विचारलं की साहेब आपल्याकडे उच्च न्यायालयाचा निकाल आहे का, इथे साक्षीदार आहे, तर त्यांनी आजपर्यंत माहितीच्या अधिकारामध्ये सांगितलं नाही की आमच्याकडे उच्च न्यायालयाचा निकाल आहे का नाही आहे। आम्ही माहितीचा अधिकार टाकला, त्याच्यामध्ये संक्षिप्त झालं की त्याच्यामध्ये कुठलाही उच्च न्यायालयाचा निकाल नव्हता,
आणि नगरपालिकेला ताबा दिलेली. जर कारवाई इलिगल झाली तर ताबा इलिगल आहे.